शरदचंद्र पवार या पक्षाचा 10वा उमेदवार आज या ठिकाणी अकलूजला मी घोषित करतोय। धैर्यशील मोहिते पाटील अकलूज हे आमचे 10वे उमेदवार असतील आणि प्रचंड उत्साहानं त्या घोषणेचं या भागातल्या जनतेनं आज स्वागत केलेलं आहे। तुम्ही आता उल्लेख केला की विजयदादांचा आणि तुमचा अनेक वर्षांचा घरोबा आहे, त्याच घरामध्ये आल्यासारखं वाटत आहेत का? कारण पुढच्या काळामध्ये शरद पवारांच्या सोबत उभे राहत आहेत, याचा परिणाम साधारणतः किती मतदारसंघांवरती पाहायला मिळेल? तुम्ही भाषणामध्ये उल्लेख केला की संबंध महाराष्ट्रावरती त्याचा परिणाम पाहिला। महाराष्ट्रामध्ये विजयसिंह मोहिते पाटील हे नावाजलेलं नाव आहे। एक अतिशय जबाबदार राजकारणातले नेते म्हणून गेली 5 दशकं त्यांनी महाराष्ट्रात काम राज्यस्तरावर केलेलं आहे आणि म्हणून त्यांच्याबद्दल महाराष्ट्रभर एक वेगळा आदर आहे आणि त्यांनी निर्णय घेतला याचा एक वेगळा संकेत महाराष्ट्रात जाऊ शकतो आणि म्हणून याचा परिणाम सातारा, नगर, शिरूर, बारामती, बीड, सोलापूर, सांगली, कोल्हापूर एवढ्यापुरता मर्यादित नाही तर महाराष्ट्रभर याचा परिणाम होईल असा आम्हाला विश्वास आहे। उत्तमराव जानकरांसाठी भाजपनं आता उद्या एक खास चार्टर्ड विमान पाठवण्याची माहिती आहे। उद्या देवेंद्र फडणवीसांची ते भेट घेत आहेत आणि त्यानंतर दिल्लीत अमित शहांसोबत त्यांची बैठक आहे। एकीकडे पक्षप्रवेश होतोय तर दुसरीकडे विमान पाठवलं जातं। आतापासूनच विरोधक सगळी तयारी करतात तुमच्या विरोधामध्ये? आत्तापर्यंत त्यांना त्यांची आठवण आली नाही। आता ते बोलवलेत, मला माहीत नाही ते जाणार आहेत किंवा नाही, पण मला खात्री आहे की या मतदारसंघातल्या माळशिरस विधानसभा मतदारसंघातल्या लोकांचं आणि माढा लोकसभा मतदारसंघातल्या लोकांचा निर्णय जो आज होतोय त्यात उत्तम जानकर हे देखील आमच्याबरोबर चर्चेला अनेक वेळा आमचा त्यांचा संवाद झालेला आहे। त्यामुळं पॉलिटिकल करिअरमध्ये कोणता निर्णय घ्यायचा, काही लोकांची अडचण तयार करण्यात आली, काही लोकांची पूर्ण नाकेबंदी करण्यात आली आणि नाकेबंदी पूर्ण करून त्यांना असे निर्णय घ्यायला लावले। हा इतिहास मागच्या काही महिन्यातला आहे आणि त्याला डावलून काही माणसं ठामपणानं आमच्याबरोबर राहत आहेत याचा आम्हाला निश्चित आहे। अमित शहा वारंवार आरोप करत आहे विजयदादांनी म्हटलं होता त्याचा फॉलोअप घेतला जाणार आहे का? कारण त्याच्या आधी कृष्णा भीमा स्थिरीकरणाचा विषय फार महत्त्वाचा आहे आणि या भागाला ते फार महत्त्वाचं काम आहे आणि विजयदादांनी एक सविस्तर पत्र लिहून सरकारला वेळोवेळी त्याच्या सूचना आणि आग्रही मांडणी केलेली होती आणि त्यासाठी आमचं सरकार, मला महाराष्ट्रातलं चित्र बघितलं तर नक्कीच महाराष्ट्रातही आमचं सरकार येईल। त्यावेळी कृष्णा भीमा स्थिरीकरणाला आम्ही अधिक गती देऊ आणि ते झपाट्याने पूर्ण करू याच्यात माझ्या मनात शंका नाही। अमित शहा वारंवार महाराष्ट्रामध्ये येऊन शरद पवारांवरती टीका करतायत। ते असं म्हणाले की मुलीच्या प्रेमापोटी त्यांनी राष्ट्रवादी फोडली, तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी मुलाच्या प्रेमापोटी त्यांची शिवसेना फुटण्यासाठी कारणीभूत ठरली। 2 नकली पक्ष आहेत असं वारंवार ते उल्लेख करतायत। महाराष्ट्रामध्ये सातत्यानं सभा घेत आहेत। सगळ्या भारताला आणि आता जगाला कळलेलं आहे हे दोन्ही पक्ष कुणी फोडले, त्यामुळं त्यांच्या पक्षांतर्गत काहीच प्रश्न नव्हते, पण मगाशी आपण जो प्रश्न विचारला सर्व तंत्राचा वापर करून हे दोन्ही पक्ष फोडलेले आहेत। शरद पवार गटाची उमेदवारी अतिशय शेवटी जाहीर झाली, ती देरशाही दुरुस्ती। शरद पवार गटाची 10वी उमेदवारी सर्वात शेवटी जाहीर झाली, देरशाही दुरुस्ती आहे असं वाटतं? योग्य वेळी निर्णय घ्यायचा असतो म्हणून आम्ही आजच्या दिवसाची वाट बघत आहोत। शरद पवार सांगितले की 18% जी आता सध्या हे लावला जातो तो 21% केला जाणार आहे। जवळपास 50 कोटी जी खाती आहेत 18 रुपये महिन्याला दर याच्यातनं कट होत आहेत। काय हे वास्तव आहे आणि खरंच 2 प्रश्न आहेत। एक म्हणजे बँकिंग चार्जेस बँकांना लावण्याची मुभा देण्यात आलेली आहे आणि त्यातनं या देशातल्या सामान्य जनतेच्या खिशातून हजारो कोटी रुपये दरवर्षी या बँकेकडं सुपूर्द करण्याची व्यवस्था निर्माण करण्यात आली। कारण बँकेला खड्डा पडला, तो का पडला तर धनिकांना कर्जमाफी देण्याचं, उद्योगांना कर्जमाफी, रिस्ट्रक्चरिंग करण्याचे फार उद्योग मागच्या काही वर्षात झाले। आता दुसरा प्रश्न आपण जो विचारला की काय होता दुसरा प्रश्न?
18 रुपये 18 बँकांमध्ये जे खड्डे पडले ते भरून काढण्यासाठी फी लावण्याची मुभा देण्यात आली. ते 18 रुपये दर महिन्याला जो SMS येतात आपल्याला आपल्या अकाउंटवर काही ट्रान्झॅक्शन झाले तर त्याला 18 रुपये चार्ज केले जातात. 12 महिने गुणिले 18 या देशात किती खाती आहेत त्याला गुणाकार करा, तेवढे पैसे बँक व्यवस्थेला चार्ज करायची परवानगी देण्यात आली. मोहिते पाटील कुटुंब पवार साहेबांपासून पुन्हा मुळे दुरावलं. मगाशी भाषणामध्ये मगाशी भाषण झालेलं होतं, त्यावेळच्या परिस्थितीत काय होतं मी कधीतरी वेळ मिळाल्यावर सांगेन. आता बराच उशीर झालेला आहे. अमोल मेटकरी यांनी ट्विट केले अमोल कोल्हेंवर, पवार बाहेरून आले ह्या विषयावर, बाहेरचे पवार ह्याच्यावर, तर खान त्यांना पदवी दिली आहे. खान आहे अमोल मेटकरी. कुणाला पदवी दिली? अमोल कोल्हेंना पवार साहेबांची जेव्हा पत्रकार परिषद होती, बाहेर येऊन आलेले पवार असे त्याच्यावर चर्चा झाली. एक सुनीत्रा पवार यांच्यावर झाली, त्यांना अश्रू अनावर झाले. त्यानंतर त्यांनी ट्विट केलेलं आहे की हे खान आहेत. ते मुलीवर आणि मूळ पवार. म्हणजे मला माहीत नाही मिटकरींना काय म्हणायचं होतं हेच मला माहीत नाही, त्यामुळे उगाच माहीत नसताना त्यांच्यावर बोलणं योग्य नाही. आज सलमान खानच्या घरावरती जो गोळीबार झाला त्यावरती तुम्ही प्रतिक्रिया दिली कायदा आणि व सुव्यवस्थाच नाही आहे. पण त्याला धरून देवेंद्र फडणवीस असं म्हणतायत की जयंत पाटील सध्या नैराश्यामध्ये आहेत. ते वारंवार सातत्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा उल्लेख करतात. एखाद्या घरावरती गोळीबार झाला म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असं कसं म्हणताय? त्यांच्या दृष्टीने घरात जाऊन गोळ्या घातल्या की कायदा व सुव्यवस्था बिघडते, रस्त्यावर गोळीबार झाला तर कायदा व सुव्यवस्था बिघडत नाही. हे त्यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री म्हणून एक नवी स्टँडर्ड तयार केलं आहे. माझी हरकत नाही आणि मी निराश असं वाटतं का मगापासून भाषण करताना? माझा उत्साह वाढायला लागला आता, त्यामुळे मी निराश होण्याचा प्रश्नच नाही. या ठिकाणी मोहिते पाटील पूर्वीच्या ठिकाणी होतोय. रणजितसिंह मोहिते पाटील आपण सगळे बघतोय माढ्यामधले बऱ्यापैकी आमदार आता महायुतीसोबत असेल, त्याचे लोकप्रतिनिधीतले आहेत. ते अशा वेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून नक्की कोणत्या बेसिसवर हा क्लेम होतोय की हा मतदारसंघ आपल्याकडे? अर्थातच आपण शक्ती प्रदर्शन करताय. आमदार कुठे गेले काही झालं तरी जनता आता जागा सोडायला तयार नाही. जनता या सगळ्याला उबक जनतेला आलेला आहे. त्यामुळे आपले आमदार इकडे का गेले ह्याच्याविषयी खुमासदार चर्चा प्रत्येक मतदारसंघात चालू असतात. त्यामुळं जनतेला अशा दलबदलू आमदारांच्याबद्दल प्रचंड तिरस्कार आहे. त्यामुळे लोक आता वाटच बघतायत की कधी मतदानाचा दिवस येतोय. त्यामुळे आमदार कुठे आहेत याला आता महत्त्व राहिलेलं नाही, ते इरिलेव्हंट झालेले आहेत आणि 2 महिन्याने त्यांची आमदारकी संपणार आहे. पाटील साहेब, सलमान खानच्या घरावर जो गोळीबार झाला तो अल्पसंख्याक समाजाला इशारा समजायचा आहे. नाही, मला असं वाटत नाही की सामाजिकदृष्ट्या ह्याला काही वळण द्यावं. पण सलमान खान हा हिंदी चित्रपटसृष्टीतला एक मोठा अभिनेता आहे. तोच जर सुरक्षित नसेल आणि त्याच्या घरापर्यंत येऊन गोळीबार होत असेल तर याचा अर्थ कायदा व सुव्यवस्था पूर्णपणाने ढासळलेली आहे. धमकीचं मेल देखील आलेलं आहे, तरी सरकार यामध्ये निगेटिव्हपणा करतं का? हा, असं सरकारची मी म्हणतोय ना, सरकारचं लक्ष हे या देशातल्या लॉ अँड ऑर्डरकडे किंवा लोकांच्या संरक्षणाची काळजी घेण्याकडे नाही आहे. हे पक्षफोडीचेच उद्योग फार चालतात. त्यामुळं मूळ प्रश्नांच्याकडे काम होत नाही या देशात आणि राज्यात. सर, विशाल पाटील जे आहेत 16 तारखेला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार अशी माहिती विशाल पाटील सांगलीमध्ये. तर मग तुम्ही महाविकास आघाडी म्हणून शेवटपर्यंत नेमके काय प्रयत्न करणार की चंद्रकांत पाटलांना तो उमेदवारी दिलेली आहे? काँग्रेस पक्ष नक्की त्यांना समजावून सांगेल अशी मला अपेक्षा आहे. शेवटी त्यांना निवडणुकीसाठी उभं राहायचं होतं. त्यांच्या पक्षाने तशी मागणी केलेली. शिवसेना आणि काँग्रेस पक्षाच्या बऱ्याच चर्चा त्यावर झाल्या आणि त्या दोघांच्यात जी चर्चा झाली त्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. त्यामुळं ते दोन्ही पक्षांनी एकमेकाशी चर्चा सल्लामसलत करून असे प्रश्न तयार होणार नाही त्याची काळजी घेतली पाहिजे. ओके.